नमस्कार श्रोते मित्र हो, दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि एकच विनंती करतो की मित्र हो, अजूनपर्यंत जर चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. कारण दीपक रेगीच्या या कथाकथन चॅनलवर तुम्हाला ऐकायला मिळतात वेगवेगळ्या दिग्गज अशा लेखकांच्या कथा आणि कादंबरी. मित्र हो, सध्या तुम्ही ऐकताय ज्योती पुजारी यांची अनंत यात्रा ही कादंबरी आणि आज भाग 14वा. गुंजा दुपारीच भाभीला भेटायला गेली. अरे गुंजा, तू तर आम्हाला विसरलीस की. भाभीनं गुंजाची गंमत केली. अहो असं कधी होईन का भाभी? तुम्ही आम्मानी भैयानी माझं आयुष्य सावरलंय. गुंजाचा आवाज ऐकून आम्माही त्यांच्या खोलीतनं बाहेर आल्या. कैसी हो गुंजा? गुंजानं आम्हाला भाभीला वाकून नमस्कार केला. मी ठीक है. अम्मा तुमची तबीयत कशी है? अरे हमारी क्या उम्र हो गई अभी तो तबीयत ठीक भी नहीं रहती. अच्छा तू बता, तेरी घर गृहस्थी कैसी चल रही है? हाँ ठीक चाल देखी. भाभीनं गुंजासाठी चहा केला. भाभी तुमचं काय काम होतं का माझ्याकडं? नाही भैया म्हणत होते भाभीने बोलवलं, पण काय झालं मला काही लगेच यायला नाही जमलं. आज येळ मिळाला मग लगी आली मी. अगं काम असं काही नाही. मागे रस्त्यात एकदा तुझी माझी भेट झाली, त्यानंतर आपली भेटच झाली नाही. तुझी आठवण आली बस. अरे गुंजा, तू तो 15 साल पहले जैसे थी वैसे अब भी है, कुछ भी फरक नहीं. भाभीच्या बोलण्यात तथ्य होतं. 15 वर्षात गुंजात फारसा फरक झालेला नव्हता. बांधा रूप, चेहऱ्यावरचं तेच टवटवीत हसू, आत्ताच आंघोळ करून आल्यासारखा ताजेपणा तसाच होता. चेहऱ्यावर प्रौढत्वाच्या रेषा जरा जरा उमटायला लागल्या असल्या तरी रोजचा सरणाशी संबंध येऊ नये, तिच्यात कुठेही त्याची सावली उतरलेली नाही याचं भाभीनं नवल वाटलं. तिच्या चेहऱ्यावरचं लोभस हसू जराही पुसट झालेलं नव्हतं. भाभी तुम्ही मात्र म्हातारे झाले बरं का. अरे अब मैं सास और नानी बन गई, बूढ़ी तो हो ही गई. भाभी हसल्या. आभा दिल्लीलाच आहे ना? हो दिल्लीला आहे ती. तिला एक मुलगा एक मुलगी आहे. दोन्ही पोरं शाळेत जायला लागली आहेत. आभाचा जॉबसुद्धा चांगला चालू आहे. गुंजा तुला शिकव असं मी सावित्रीच्या किती मागे लागले होते. तिने काही माझं ऐकलं नाही. शिकली असतीस तर आज तू सुद्धा कुठेतरी चांगल्या ठिकाणी नोकरीला असतीस. अरे जो बीत गया वो बीत गया, उसकी किस्मत में यही काम लिखा होगा. देख गुंजा, तू किसी बात की फिकर मत कर. अम्मा म्हणाल्या. बरोबर आहे तुमचं. जे आणि जेवढं नशिबात असेल तेवढं मिळणार. पण गुंजा पोरं मजेत आहेत ना तुझी? किसन कॉलेजात शिकत असेल. मंजूचं लग्न झालं का? तुला तिच्या लग्नाची काळजी नाही म्हणा, तुझं रूप घेतलंय तिने. अगं रस्त्यावरचा चोरसुद्धा उचलून देईल तिला. हां मी काय माझी पोरगी रस्त्यावरच्या चोराला दिलं होय? अहो तिचं शेवटचं वर्ष आहे कॉलेजचं. तिचं शिक्षण झालं ना का तिच्यासाठी पोरं बघायला सुरुवात करणार. पण भाभी एकच काळजी हो, माझी मंजू रूपागुणानं शिक्षणात हजारात एक आहे. पण आमच्यासारख्या स्मशानात राहणाऱ्याची सरणाचं काम करणाऱ्याची पोरगी कोण करून घेईन? अगं असं काय विचार करतेस? आता लोक खूप सुधारलेत. पोरीत काही खोट नाही ना, हे महत्त्वाचं. हे बघ, तू अजूनसुद्धा त्या जुन्या वस्तीत राहत असतीस तर आजच्या एवढी ती शिकली असती का? वस्तीतल्या तरण्या पोरांपासून तिला जापताना तुझं काय झालं असतं? कदाचित तू सुद्धा तिचं लहान वयात लग्न करून मोकळी झाली असतीस. तुझं लग्न झालं तेव्हा जगनला नोकरी होती. सुरुवातीला तुझा संसार चांगलाच चालला होता. जगनला कुठलंही व्यसन नव्हतं. नाही तर आजकाल पोरांना जमान्याभरची व्यसनं असतात. मंजूच्या नशिबात असा नवरा आला तर तिच्या आयुष्याचं पोतेरं होईल. आज तुझी मंजू स्वतःच्या पायावर उभी राहू शकते. तिच्या लग्नाची काळजी करू नकोस, तिला नक्की चांगला नवरा मिळेल. ते बी खरंच आहे म्हणा तुमचं, मला पण पटतंय होते. पण बघू पुढं काय होतंय ते. बरं मला सांग, किसनचं काय चाललंय? त्यो तर बी करून राहिला ना. हां म्हणजे किसन तर इंजिनियर होणार आहे. गुंजे, पोरांना एवढं खर्चिक शिक्षण देताना तू भागवतीयस कसं? भैयानं लय मदत केली. पोरांच्या शिक्षणासाठी वेळोवेळी पैसे दिले. भैयाचे उपकार 7 जन्मात नाही भेटणार बघा. त्यांच्यामुळं पोरांचं गाडं मार्गी लागलं. अगं भैयाने दिलेले पैसे तू फेडलेत. एक पैसुद्धा अंगावर ठेवून घेतली नाहीस. मला सांगितलं भैयानी सगळं.
आणि त्यात उपकार कसले ग? पण गुंजा, तुला ह्यासाठी बोलवलं की आम्ही हे गाव सोडायचा विचार करतोय. भाभीच्या शब्दांनी गुंजा सुन्न झाली. तिच्या हातातला चहाचा कपच हिंदकळला. तो गरम चहा तिच्या अंगावर सांडला. हाताला चहाचा चटका बसला. भाभीने तिचा हात गार पाण्यात बुडवला. हातावर भाजलेल्या जागी बर्नॉल लावलं. अगं गुंजा, एवढी का घाबरलीस? अगं आम्ही काही एवढ्याच जाणार नाही आहोत. 3-4 वर्ष तरी गावाकडे जात नाही आम्ही. हां, पण त्यानंतर मात्र गावी जाणार. गावात वाडवडिलांपासून चालत आलेली शेतीवाडी आहे. तो बारदाना बटईनं दिला होता. अर्ध बटईदार खाऊन बसतो म्हणून आता आम्ही तिथे जाऊन सगळा पसारा सांभाळायचं ठरवलं आहे, एवढं मात्र नक्की. कसं आहे ना, गावची शेतीवाडी, घर याची देखरेख इथं राहून करणं अवघड आहे. आणि आता आमचं तरी काय ग, सगळा जन्म इथे गेला. गाव सोडणं जीवावर आलं तरी जीवाला बांधून ठेवणारं असं काही नाही ना. आभा आता तिच्या संसारात रमली, तिची काळजी नाही. स्मशानाचा ठेका दुसरीकडे जाईल. हे घर विकून टाकू, सगळा बारदाना गुंडाळू आणि जाऊ गावाकडे. आयुष्याचे उरलेले दिवस तिथे आरामात राहू. आता तुझ्या भैयालाही पूर्वीसारखी धावपळ होत नाही. खूप पसारा वाढवला आहे, तो सगळा आवरायचा आहे. मुलगा असता तर वाढवलेला व्याप त्याच्या स्वाधीन करून इथेच राहिलो असतो. इथे जोडलेली माणसं खूप आहेत, पण नात्याची सगळी माणसं गावाकडे आहेत. हातपाय थकल्यावर उद्या वेळ आली तर तेच कामी येतील असा विचार आम्ही दोघांनी केला. आपण आम्हाचं काय, त्या गावाकडे राहिलं तयार आहेत? गुंजानं विचारलं. आम्हा केव्हाच्या सोनेचं बोलणं ऐकत होत्या, त्या एकही शब्दमध्ये बोलल्या नव्हत्या. गुंजाला हे सगळं विचित्र वाटत होतं. ती ह्या कुटुंबाला कित्येक वर्षांपासून ओळखत होती. या घरात पूर्वी आम्हाचा शब्द प्रमाण मानला जायचा. भाभीला त्यांच्यासमोर बोलण्याची हिंमतच नव्हती, पण आता सगळं चित्र बदललेलं दिसत होतं. अरे मेरा क्या, जहाँ जाए रह लूंगी, अब जिंदगी के कितने दिन बचे हैं. अम्माचा स्वर उदास होता. गुंजानं आम्हाला असं उदास निराश कधीही पाहिलं नव्हतं. अम्मानी सगळ्यांना एका सूत्रात बांधून ठेवलं होतं. भाभींचीही त्यांच्यापुढे बोलायची हिंमत नव्हती. त्या आम्हाला दबून होत्या. आज भाभी त्यांच्यासमोर एवढं बोलतायत, गावाला जाऊन राहायचं ठरवतायत आणि त्यावर अम्मानं एकही शब्द उच्चारलेला नाही. मधल्या काळात बरंच काही घडून गेलेलं असणार. अम्मांची सत्ता जाऊन आता भाभीची सत्ता आलेली दिसतीये. वयानं थकलेल्या अम्मा आता सुनेच्या राज्यात परस्वाधीन झाल्यासारख्या वाटतात. गुंजाच्या मनात आलं आणि तिला अम्मांची दया आली. अहो असं का म्हणता अम्मा, देव तुम्हाला लय आयुष्य देव. गुंजा भाभीकडनं निघाली तेव्हा चांगलीच संध्याकाळ झाली होती. थोड्याच वेळात रात्र होईल आणि दिवस संपून जाईल. मग पुन्हा नवीन दिवस पुढ्यात येईल. ते असं करत करत 1-2 नाही, चांगली 15 वर्ष सरली. बाकीचीही जातील. दिवस काही बसून राहत नाही. पण आता स्मशानातला मुक्काम फार दिवसांचा राहिलेला नाही हे तिच्या लक्षात आलं. भाभीने हेच सुनावण्यासाठी तिला बोलवलं होतं हे तिच्या लक्षात आलं. गुंजाची आठवण आली हा फक्त बहाणा होता. बोलता बोलता त्यांनी ते लोक गावाकडे आज नाही तर काही वर्षांनी जाणार, तेव्हा गुंजानं त्या काळात स्वतःचा निवारा शोधावा सहजपणे सांगून टाकलं. भाभींचे आभार मानायला पाहिजेत. त्यांनी अगदी ऐनवेळी सांगितलं असतं तर दुसरा ठावठिकाणा शोधणं कठीण गेलं असतं. आता हाताशी काही काळ आहे. मंजूचं शिक्षण ह्यावर्षी पूर्ण होईल. तिला एखादी छोटी मोठी नोकरी बघायला सांगायचं. 2 वर्षात किसनसुद्धा शिक्षण संपून हाताशी येईल. मंजूच्या लग्नाचा आता विचार करायला लागेल. मंजू नोकरीला लागली की तेवढाच घराला हातभार होईल. तिच्या लग्नाची सोय झाली ना तरी पुष्कळ झालं. मंजू अजून कॉलेजमधनं आली नव्हती. किसनही कॉलेजमधनं आला नव्हता. गुंजा घरी परतली तेव्हा जगन तिची वाट बघत भोलेनाथाच्या चौथऱ्यावर बसला होता. ती फाटक उघडून आत आली. एवढा वेळ भाभीकडेच होती का? हां, त्यांना मला काहीतरी सांगायचं होतं. त्याच्या शेजारी चौथऱ्यावर बसत म्हणाली. काय सांगायचं होतं? हेच भाभी भैया अम्मा.
इथलं घरदार विकून त्यांच्या गावाला जाणार आहेत. मग हे मसण याचा ठेका दुसऱ्याला देणार. मग आपल्याला दुसरीकडे जावं लागेल. तो दुसरा ठेकेदार कसा असणार कोणाला माहिती. अजून पोरांची शिक्षण राहिलीत. नाही हो, आपल्याला सध्या काळजी करायचं कारण नाही. अजून 2-3 वर्ष तरी ते गावाला जाणार नाहीत. हे ऐकल्यावर जगननं सुटकेचा निश्वास टाकला आणि म्हणाला, अजून 2 वर्ष म्हणजे भरपूर वेळ आहे हाताशी. 2 वर्षात इकडची दुनिया तिकडं होऊन जाते. ते खरं आहे, पण किशनला ह्या गावातच नोकरी लागेल असं नाही ना सांगता येत. गावातली शिकली सवरलेली पोरं नोकऱ्यांच्या मागं गाव सोडून दूरच्या शहरात गेली. आपला किसन तरी हितच राहीन कशावरनं. त्याला जिथं नोकरी लागेल तिथं त्याला जाणं भाग पडन. मग आपलं काय. लागली तर लागली. मी काय म्हणते, आपण त्याच्याबरोबर तो जिथं जाईल तिथं जाऊ की काय. म्हणजे आपलं गाव सोडायचं आणि परक्या देशात जायचं वय. हो, गाव सोडायची आपल्याला काय नावाळी आहे वय. औरंगाबाद सोडताना असंच वाटलं होतं की. अगं पण तवाची गोष्ट वेगळी होती. तरुण वय होतं, अंगात रग होती, येईल त्या प्रसंगाला तोंड द्यायची हिंमत होती. गुंजाच्या मनात आलं की मला तर तुमची ती हिंमत कधी दिसलीच नाही. पण आत्ता ती मोठ्यानं बोलली असती तर भांडण उभं राहिलं असतं. तिने ओठापर्यंत आलेले शब्द प्रयासानं मागं परतवले. येईन आता, पण हिंमत येईन आणि पोरांच्या बरोबर गेलंच पाहिजे. घेतीन की सगळी काळजी आपली. आता पोरगा आलाय, आधार आला, आणि आपण कुठं आत्ताच घर सोडून निघालो. ही वेळ येईल तेव्हा बघू की. गुंजा घराच्या अंगणात आली. आज ती घरी नव्हती म्हणून जगननं तुळशीपुढे दिवा लावला होता. तुळशीच्या मंजिऱ्या वाऱ्यावर डोलत होत्या. ती दारात बसली. अंगणभर तिची नजर भिरभिरली. स्वच्छ सारवलेलं सुबक रांगोळी काढलेलं अंगण, कडेनं लावलेली जास्वंद, मोगरा, आबोली, तुळशीच्या वृंदावनातली वाऱ्यावर डोलणारी तुळस, नजरेच्या टप्प्यात येणारा भोलेनाथ, त्याच्या चौथऱ्यावर बाहेरच्या रस्त्याकडे नजर लावून पाय हलवत बसलेला तिचा नवरा. कंपनीतली नोकरी गेल्यावर या माणसानं जगवण्यासाठी काहीही केलेलं नव्हतं. गुंजा संसाराचा गाडा कसा ओढत होती. चौघांच्या पोटात अन्न पडावं म्हणून तिला जीवाचा किती आटापिटा करावा लागत होता. उन्हातान्हात कामाच्या मागे फिरताना तिच्या पायाला भेगा पडल्या, हात सोलवटून निब्बर झाले. हे कधी त्याला समजलं नव्हतं की समजून सुद्धा त्यांनी तिकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलं होतं. धुण्या भांड्याचं काम करून तिच्या हातावरच्या रेषा पुसल्या गेला. तिला आठवलं, एकदा पांडे आजींकडे कोणीतरी ज्योतिषी आले होते. पांडे आजींनी केतकी रेवतीचं भविष्य विचारलं होतं. केतकी खूप मोठी अधिकारी होणार. केतकीचा नवरा आसाम भागात बदली होऊन जाणार. रेवतीला मागणी येईल, तिला डॉक्टर नवरा मिळेल. ते ज्योतिषानं भविष्य सांगितलं होतं. सहज म्हणून पांडे आजींनी गुंजाचा हातही त्या ज्योतिषाला दाखवला होता. ज्योतिषानं हिचं जगणं दुसऱ्याच्या मरणाशी बांधलेलं राहील असं काहीसं गूढ भविष्य वर्तवलं होतं. ते ऐकल्यावर कोणालाच न कळलेल्या भविष्याचं कोडं आता उलगडलं. लोकांची भांडी घासून घासून हातावरच्या रेषा पुसट होत गेल्या. खरंच असं हातावरच्या रेषांमध्ये आपल्या कर्माचा लेखाजोखा लिहिलेला असतो का? केतकी रेवतीचं भविष्य काही प्रमाणात खरं झालं. केतकी नोकरीत अधिकार पदावर होती, पण तिचा नवरा आसामला नाही तर बेंगलोरला होता. रेवतीला नात्यातल्याच मुलानं मागणी घातली. गुंजाच्या बाबतीत त्या ज्योतिषानं सांगितलेलं भविष्य खरं ठरलं होतं. तिचं जगणं मरणात गुरफटून गेलं होतं. जगन चौथऱ्यावरनं उतरून तिच्याकडे येताना तिला डोळ्याच्या कोपऱ्यातनं दिसला. त्या माणसानं नोकरी सुटल्यावर एकदाही इकडची काडी तिकडे केली नाही. तिच्या जीवावर जागला याची त्याला कधी लाज वाटली नाही. नशीब पोरं चांगली निघाली. भाभी म्हणाल्या ते खरं आहे, आपण वस्तीत राहिलो असतो तर पोरांच्या आयुष्याची वाट लागली असती. अंधार पडेपर्यंत ती दारात बसून राहिली. मंजू घरी परतली. तिच्या मागोमाग किशन आला. आजूबाजूच्या घरांमध्ये माणसांच्या बोलण्याचे आवाज येत होते. अगं अशी का बसली आहेस? मंजू तिच्या मागे येऊन उभी राहिली. काय नाही ग, अशीच. मंजूने दिव्याचं बटण दाबलं. दोन्ही खोल्यातले दिवे उजळले. अंधारात बुडालेल्या घरात लख्ख प्रकाश पडला.
गुंज्यानं देवापुढे दिवा लावला, कोनाड्यातल्या देवांना हात जोडले. तिच्या सगळ्या फरफटीचे ते साक्षीदार होते. कोनाड्यातल्या त्या देवांच्या आणि स्मशानातल्या पिशाच्यांच्या भलेपणाच्या अंशावर तिचं आणि तिच्या संसाराचं सगळं अस्तित्व टिकून होतं. तिच्या दोन्ही शक्तींवरच्या विश्वासावर तिने संसाराचा डाव इथे मांडला आणि जिद्दीनं पूर्णसुद्धा केला. ती पाणी आणायला बादली घेऊन विहिरीकडे निघाली. किसननी ते बघितलं. तो पुढे झाला. बादली दे, मी आणतो पाणी. अहो नको, अंधाराची विंचू काट्याची भीती असती. मग तुला नाही भीती वाटत? एकदा नाही म्हणलं ना. अगं आई, तू काय आम्हाला अजून कुक्कुली बाळं समजतेस का? आम्ही मोठे झालो. माहिती की मला. मग जाऊ दे की त्याला पाणी आणायला, काही गरज नाही. तुम्ही तुमचा अभ्यास करा. आई तुझं ना काहीतरीच असतं. पाणी आणण्याचा अभ्यासाशी काय संबंध आहे? हे बघ, तुला आता नाही कळणार ते, तू आई होशील ना तेव्हा समजन. मी तुम्हाला रात्रीचं विहिरीवर झाडाझुडपात कधी का जाऊ दिलं नाही आणि जाऊ पण देणार नाही, कारण तुम्हाला कर्तबगार झालेलं बघायचं आहे. मला माझं स्वप्न आहे ते, आणि ते स्वप्न पूर्ण व्हावं म्हणून मी हाडाची काढा रक्ताचं पाणी करते. तुमच्या नखाला काटा टोचला ना तरी माझा जीव वर खाली होतो. अगं या सापा विंचवाच्या जागेत तुम्हाला वाढवताना माझा जीव सतत टांगलेला लागलेला असतो. तुम्ही हितनं सुखरूप बाहेरच्या जगात गेला ना का मी जिंकले बघ. मंजूनी, किसननी आईचं असं बोलणं कधीही ऐकलेलं नव्हतं. आपली आई रात्री बाहेरची कामं करू देत नाही, सरणाचं काम आपल्याला करू देत नाही, याचा त्यांना बऱ्याचदा रागही यायचा. पण आज आईचं मन कळालं आणि त्यांना वाटणाऱ्या आईच्या अभिमानात वाढच झाली. गुंजा विहिरीवरनं पाणी घेऊन आली. मंजूनं स्वयंपाक केला. मंजू, तुझं हे शिक्षणाचं शेवटचं वर्ष आहे ना? हो, पण BSc झाल्यावर MBA करायचं ठरवलं आहे मी. नाही कर ना, पण आपल्या भरवशावर करा. मी इथपर्यंत आणलं. आता पुढं जे काही शिकायचं ते स्वतः कमवायचं आणि शिकायचं. मंजू, तू परीक्षा संपल्यावर एखादी नोकरी शोधायला लाग. तुझं लग्न करायचं तर पैसा लागणार. तो पैसा तुला उभा करायचा आहे. अगं काय बोलून राहिली तू? हा, तिच्या पैशाने तिचं लग्न करणार, लोक तोंडात शेण घालतील. लेकीची कामाई खाणार आहे म्हणून जात बिरादरीवाले नावं ठेवतील. होय, काय सांगताय? मग तुमचे ते जात बिरादरीवाले आपण जगण्यासाठी हातपाय मारत होतो तेव्हा का नाही आले हो मदत करायला? ते काय गायलाही येतात आणि खायलाही येतात. आपलं वजं काय ते उचलत नाही. आपलं आपल्यालाच वजं उचलायला लागतंय. आत्तापर्यंत भैयाकडून उधार उसनवार करून पोरांचं शिक्षण केलं आहे मी. आता मी त्याच्याकडनं परत उधारीवर पैसे नाही घेणार. आई, तुझं म्हणणं बरोबर आहे. मी माझी परीक्षा झाली ना की कुठेतरी जॉब बघते. लग्नाचं राहू देत, पण घर खर्चाला थोडीफार मदत होईल. मंजूला आईचं म्हणणं पटलं होतं. आई तरी कुठवर पुरी पडणार होती. सकाळचे 8 वाजत नाही तर ठेकेदार भैया आणि त्याच्याबरोबर 5-6 जण स्मशानात आले. भैयाचा चेहरा उतरला होता, डोळे लाल दिसत होते. काय झालं गुंजाला कळेना. ठेकेदार भैयाला खाण्यापिण्याचं व्यसन नाही, मग त्याचे डोळे असे दारू प्यायल्यासारखे का दिसत आहेत? जगन ठेकेदाराला समोर गेला. काय झालं भाऊ? जगननं विचारलं. अम्मा काल रात्री गेल्या. बरोबर आलेल्यांपैकी एकानं सांगितलं. गुंजा त्यांच्यापासून काही अंतरावर उभी होती. तिने ते ऐकलं. तिच्या काळजातच धस्स झालं. आता एवढ्यात अम्माची आणि तिची भेट झाली होती. का कोण जाणे त्या दिवशीचा अम्मांचा उदास सूर तिला आठवला. अम्मा म्हणाल्याच होत्या की हमारी जिंदगी के दिन ही कितने बचे, कहीं भी गुजार लेंगे. त्या दिवशी बोलून गेल्या होत्या. त्यांना आपलं भविष्य कळलं असेल. बरं झालं बाई मी त्या दिवशी त्यांना भेटून आले, नाही तर कायमची रुखरुख लागली असती. कारण अम्मांमुळे तिचं जगणं मार्गी लागलं होतं. अम्मांचे उपकार होते तिच्यावर. अम्मांचा सावळा करारी चेहरा तिच्या डोळ्यांसमोर आला आणि तिच्या डोळ्यात टचकन पाणीच आलं. अम्मांच्या मयतीला अग्नी देईपर्यंत गुंजानं पाण्याचा थेंबही तोंडात घेतला नव्हता. अम्माचं सरण धडधडून जळत होतं. गुंजाला अश्रू आवरत नव्हते. अम्मानं तिच्या आईला तिला सदोदित मदत केली होती. ठेकेदाराच्या स्मशानात त्याच्या आईला त्यांनी मंत्राग्नी दिला.
ज्यानं स्मशान निर्माण केलं त्यांची उत्तरक्रिया त्याच स्मशानात झाली. सरण जळत असताना ती कितीतरी वेळ तिथेच थांबून राहिली. अम्माची जन्मभूमी गावाकडे असली तरी कर्मभूमी हेच गाव होतं. या मातीत त्या रुजल्या. आता सरते शेवटी गावात जाऊन राहणं, तिथल्या त्यांच्यासाठी परक्या झालेल्या मातीत नव्यानं रुजवून घेणं त्यांच्यासाठी कठीण होतं. भाभीचं तसं नव्हतं. त्यांचं माहेर त्यांच्याच गावातलं होतं. आई वडील भाऊ तिथे होते. स्वतःचा जमीन जुमला होता. या गावात त्या आल्या तरी त्यांना त्या गावाची ओढ होती. बऱ्याचदा त्यांच्या बोलण्यातनं त्यांचं माहेर डोकवायचं. पण ह्या सगळ्यात भैयाला काय वाटलं असेल ते कळालं नव्हतं. ते विचारणं तिला योग्यही वाटलं नव्हतं. त्यांनी तिला मुलीसारखी मानली असली तरी ती त्यांची पगारी नोकर आहे आणि तिच्या मर्यादा तिने पाळायलाच पाहिजेत याची जाणीव गुंज्याला होती. पांडे आजी गेल्या, अम्मा गेल्या. तिच्यावर मनापासनं माया करणाऱ्या या दोघी तिला सोडून गेल्या. गुंज्याचा तो सगळा दिवस अम्मांच्या आठवणीत गेला. मंजूच्या नोकरीचा शोध सुरू झाला. एका कम्प्युटर इन्स्टिट्यूटला इन्स्ट्रक्टरचा पार्ट टाईम जॉब मिळाला. पगार फार नव्हता. तिची महिन्याची फीसुद्धा निघणं कठीण होतं. थोडाफार हातखर्च तेवढा निघाला होता. नाहीपेक्षा बरी म्हणत तिनं ती नोकरी स्वीकारली. बरोबर बँकेच्या परीक्षा द्यायला सुरुवात केली. मंजू BSc झाली. नंतर तिला एका फर्ममध्ये फुल टाईम नोकरी मिळाली. तिच्या बँकेच्या परीक्षा देणं सुरूच होतं. तिच्या प्रयत्नांना यश मिळालं. तिला नॅशनलाइज बँकेत नोकरी लागली. पण तिचं पोस्टिंग पुण्याला झालं. 8 दिवसांनी तिला तिच्या नव्या नोकरीत जॉईन व्हायचं होतं. मंजू मिळवती झाली याचा गुंज्याला आनंद होता. पण त्याचबरोबर तिच्या लग्नाचा आता लांबणीवर पडणार म्हणून काळजीही वाटत होती. पोरगी घरापासून दूर जाणार म्हणून खूप वाईट वाटत होतं. ही मॅट्रिक झाल्यावर लगे तिचं लग्न करून मोकळे झालो असतो तर बरं झालं असतं. आता ही नोकरीच्या मागं पारक्या गावात जाऊन पडणार. हिच्यासाठी पोरं कशी बघणार आपण? होईन की सगळं. तिच्या लग्नाचं जमल काहीतरी. काय जमते? आपल्या जातीचा पोरगा शोधायचा. आपल्या जातीत पोरं एवढी शिकतात होय. तिच्या जोडीचा पोरगा कुठं बघणार आपण? मी पण आहेच की तिच्या लग्नाच्या काळजीत. अगं कशाची काळजी करतेस आई? पुण्याला जायचं म्हणून काही आवश्यक वस्तूंची खरेदी करायला गावात गेलेली मंजू तेवढ्यात परतली होती. तिने आईबापूचं बोलणं ऐकलं होतं. अगं तुझ्या लग्नाची काळजी वाटते. मी एवढ्यात लग्न करणार नाही आहे. या नोकरीत मला जरा स्थिर होऊ दे, जरा पैसे जमवू दे, मग बघू आपण. हे म्हणताना तिच्या डोळ्यांपुढे मात्र प्रकाशचा चेहरा आला होता. अगं मी तुला लग्नासाठी पैसे कमव म्हणलं होतं म्हणून माझा राग आला का तुला? अगं नाही आई, राग कसला? तुझं म्हणणं व्यवहाराला धरून होतं. अगं पण मायलेकीच्या नात्यात व्यवहार यायला नको असं तुला वाटत असेल ना? हे बघ आई, लेकीच्या भल्यासाठी दिलेला सल्ला अशा व्यवहारात येत नाही. हां अगं तू तिथं एकटी राहणार. तुला सोडायला किशन येणार ते एक बरं आहे म्हणा. आई अगं तू कधीपासून एवढी हळवी झाली आहेस? मला आठवते ना ती माझी स्ट्रॉंग आई, स्मशानात लहान मुलांना घेऊन राहणारी. अगं म्हणजे मी एकटी नाही बरं का. तुझे बापू पण तेवढे दिले रे. त्यांची हितं यायची इच्छा नव्हती पण माझ्या खातर ते हितं आले. त्यांनी 1000 वेळा हितं राहायला आणलं म्हणून मला बोल लावला, हिथून जायची भाषा केली. त्यांचा हितं जीव गुदमारला. सरणाचं काम करताना हिथून ताबडतोब निघून जावं असं कितीदा तरी त्यांच्या मनात आलं असेल. पण आपला विचार करून त्यांनी सगळं सहन केले ते ध्यानात ठेव. गुंजा बोलत असताना जगन नवलाईनं तिच्याकडे बघत होता. आज एक नवीनच गुंजा त्याच्यासमोर आली होती. तो काहीतरी बोलणार एवढ्या दारात कोणाची तरी सावली पडलेली दिसली. गुंजानं दाराकडे बघितलं. दारात प्रकाश आणि किसन उभे होते. दोघं आत येऊन जगनच्या शेजारी आरामात बसले. मंजूनं चोरट्या नजरेनं प्रकाशकडे बघितलं. तो तिच्याकडे बघत होता. अभिनंदन मंजू, तुला पुण्यात बँकेत नोकरी लागल्याचं किसनकडनं कळलं. थँक्यू. अरे फक्त थँक्यू से काम नाही चलेगा, आपल्याला पार्टी पाहिजे मस्त. अरे पार्टी तर तू सुद्धा द्यायला पाहिजे. आई प्रकाशला पुण्यालाच एका मोठ्या कंपनीत जॉब मिळाला बरं का. अरे वा, हे तर छान झालं की. म्हणजे आमच्या मंजूसारखा तू पण आता पुण्याला जाणार? हां, मी मूळचा पुण्याचाच आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं ना, विसरलात का तुम्ही? हां तू बोलला होता खरं. बरं झालं बाया तुला तुझं गाव मिळालं.
नाही तरी हे गाव सोडताना मला त्रास होणार आहे. का त्रास व्हायला काय झालं? इथं कुठल्या पोरीवर तुझं प्रेमबिंब बसलाय काय? बरोबर ओळखलंस. क्या बात आहे. कोण आहे नोकरी? आपल्या कॉलेजातली आहे का? काय नाव काय? अरे आपल्या कॉलेजमधली नाही आहे ती, पण तू तिला ओळखतोस. मी? अरे काहीतरी काय बोलतोयस? मी कसं ओळखीन त्या मुलीला? मी तर मुलींपासून लांब असतो. काकू काका, मी तुमच्या मंजूवर प्रेम करतो. आम्ही एकमेकांशी लग्नाबद्दल कधी बोललेलो नाही आहात, पण तुम्ही मंजूला विचारा, तिला मी पसंत असेन तर मला तिच्याशी लग्न करायचं आहे. गुंजा आणि जगनवर प्रकाशनं जणू बॉम्बच टाकला. किसन यावासून त्याच्याकडे बघत राहिला. ह्याच्या मनात असं काही असेल हे वाटलंच नव्हतं त्याला. अरे बाबा, तू तुझ्या घरच्यांना आधी विचार. माझे आईवडील सुधारलेल्या मताचे आहेत, ते जात पात मानत नाहीत. नाही, जात हा प्रश्न आहेच रे, पण आम्ही असे स्मशानवासी भनंग. त्याच्यामुळे त्यांना काही फरक पडणार नाही. मी बोललोय त्यांच्याशी या विषयावर. त्यांची ह्या लग्नाला काहीही हरकत नाही आहे. गुंजानं जगनकडे बघितलं. त्याच्या चेहऱ्यावर शंका, संशय स्पष्ट दिसत होता. ते प्रकाशच्याही लक्षात आलं. तो म्हणाला, हे बघा, मी माझ्या आईबापाचा एकुलता एक मुलगा आहे. माझे वडील सरकारी नोकर आहेत. आई घरी असते. पुण्याला आमचं घर आहे. हवं तर मी तुम्हाला माझ्या इथल्या नातलगांचे पत्ते देतो, तुम्ही सगळी चौकशी करा. मंजू लाजून आत पळाली होती. हे बघ, आम्ही 2 दिवसांनी तुला सांगतो. प्रकाश निघाला. किसन त्याच्याबरोबर बाहेर आला. प्रकाश, तू जे बोललास ते खरं आहे? हो, मला मंजू आवडते. नाही ते झालं रे, पण कुठल्याच बाबतीत आपली बरोबरी होत नाही ना. स्मशानात राहणार आहे म्हणून आमच्या वाट्याला नेहमी समाजाची उपेक्षा झाली आहे. वाळीत टाकलेलं आयुष्य वाट्याला आलं आहे, त्यामुळे कुठला विश्वास वाटत नाही रे. नाही, स्वाभाविक आहे तुझं. तुझ्या जागी मी असतो तर. प्लीज पुढे नको बोलूस. हे बघ, प्रेत जाळणारे समाजाचाच एक घटक असतात. ते नसतील तर मढ्यांची विल्हेवाट कशी लागेल सांग ना. म्हणजे त्यांचं हे काम समाजासाठी आवश्यकच आहे. पण तरीसुद्धा आम्हाला तुमच्या समाजात स्थान नाही आहे ना, मानही नाही आहे. माणूस म्हणून आमचा विचारही केला जात नाही. प्रकाश, तू हे सगळं मंजूला देऊ शकशील? कारण लहानपणापासून आमच्या वाट्याला तुमच्या सभ्य सुसंस्कृत समाजाकडनं अवहेलना चाली आहे रे. हे बघ, मी मंजूला सुखात ठेवीन हा शब्द आहे माझा. आमच्या आयुष्यातली स्मशान शांतता आता संपणार. अरे सुखाची एक छान झुळूक आल्यासारखं वाटलं. हे बघ किसन, एक सांगतो, कभी खामोशी भी बहुत कुछ कह जाती है, तड़पने के लिए यादें रह जाती है. क्या फर्क पड़ता है मोहब्बतें या मुसीबतें, जलने के बाद सिर्फ राख रह जाती है. हे लक्षात घे. स्मशान शांतता खूप सांगून जाते, बाकी सगळं विसर. शांततेला नाद असतो, मौनाचा सूर असतो. कळलं? किसननं आईला, बापूंना प्रकाशशी काय बोलणं झालं ते सांगितलं. त्यांच्या मनातलं शंकांचं मळब दूर झालं. मंजूचं लग्न प्रकाशशी ठरलं. देण्याघेण्याचा प्रश्न नव्हता. प्रकाशला काहीही नको होतं. मंजूचं लग्न प्रकाशशी ठरलं. मित्र हो, हा 14वा भाग इथेच संपला. 15वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.